गोपाळ गोपाळ भाऊ. वाह वाह, काय अप्रतिम बिर्याणी होती. नवाबी बिर्याणी अशीच असते. तोंडात टाकली की लोण्यासारखी थेट पोटामध्ये गेली. खाल्ल्यावर पण शांती नाही मिळाली. का खाऊन शांती का नाही मिळाली? जेवण झाल्यावर ही खायची इच्छा आहे, मन नाही भरलं महाराज. फक्त बडबड करायची. रागवण्यासारखं काय बोललो मी मंत्री महोदय, सांगा बरं जरा. मनात कुणी जर त्याला अजून बिर्याणी पाहिजे असं म्हणत असेल तर ते बडबडणंच नाही का? माझं तर मी बडबडतोय म्हणून म्हणालो अप्रतिम बिर्याणी आहे. त्यामुळे खाणं आणि मनातल्या मनात बडबडणं दोन्ही वेगळे. खूप छान बोललास गोपाळ भाऊ. ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना बिर्याणी एवढी आवडली आहे तर मग मला पण काहीतरी करावं लागेल. ठीक आहे. मी पण शब्द देतो, आपल्या राज्यातल्या सगळ्या प्रजेला मी अशीच चविष्ट मटण बिर्याणी खाऊ घालणार आहे. मग ही गोष्ट ऐकून गोपाळ भाऊ, तुझं मन काय म्हणतंय? मन म्हणतं लवकरच पोट भरेल, लवकरच. हे सगळं काही महाराजांच्या सभेकडून उधार घेऊनच. महाराज, आता थोड्या वाम कुक्षीची गरज आहे, नाहीतर बिर्याणी पोटामध्ये जाऊन अडचण निर्माण करेल. म्हणून मग निघा तुम्ही. काळू ये. बिल्लू ये. मला माहित होतं की तुम्ही इथेच सापडाल. तुला तर माहितच आहे, या काळू आणि बिल्लूला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं नाही तर मला चैनच पडत नाही. माहितीये, कधी कधी तर मला यांचा खूप राग येतो. खूप. का बरं? राग का? दोन निरागस प्राण्यांवर राग? मी कधीपासून सांगतीये मला हिऱ्याची नथ आणून द्या म्हणून. नाही आणली. माझे 2 वाढदिवस येऊन गेले. या कालू बिलूला नाकच नाहीये, तरी त्यांना नथ आणून दिली. माझ्या नाकाचं काहीच मोल नाही का? रागावू नका राणी साहेब. ठीक आहे. मी आजच सोनाराला बोलावून घेतो. प्रणाम महाराज. मंत्री महोदय तुमची भेट घेण्यासाठी परवानगी मागतात. ओफो, तुमच्याशी बोलायला मला कधीतरीच वेळ मिळतो. जेव्हा केव्हा मी एखाद्या घरगुती मुद्द्यावर चर्चा करण्याचा विचार करते, कुठून तरी हे मंत्री महोदय येतातच. कोणास ठाऊक का? प्रणाम महाराज. प्रणाम राणी साहेब. या मंत्री या. सांगा काय संदेश आहे? राणी साहेब कुठल्या कारणाने प्रसन्न आहेत महाराज? तुम्ही तर जाणताच, यालाच संसार असं म्हणतात. मी जाणत नाही का? अहो, अगदी व्यवस्थित जाणतो. समजावण्यामुळेच तर एवढा बारीक झालोय. मग अजून काय करू शकतो सांगा बरं. सांगा कशासाठी एवढ्या सकाळी इथे आलात? कतला मासा. दोघीही चांगल्या जाड झाल्या आहेत. वाह, कतला माशासोबत मुंगाची डाळ. वाह, किती चविष्ट. खायला मजा येईल. मंत्री, तुम्ही इथं उभ्या घोड्यांसारखे स्वप्न काय पाहताय? मी इथे काहीतरी बोलतोय. नाही म्हणजे हो म्हणजे काय बडबडताय? स्वप्न बघताना त्यामध्ये काय खात होता? जी मी मटणाची त्या मटणाची बिर्याणी खात होतो महाराज. हो असं आहे. हो, मला वाटलं की माझ्या काळू आणि बिल्लूला बघून तुम्हाला त्यांना खायची इच्छा झाली. नाही महाराज, अजिबात नाही. मी असा कसा विचार करेन? अरे, माझे काळू आणि बिल्लू माझ्यासाठी मुलंच आहेत, कळलं? जर त्यांना कोणी नुकसान पोहोचवायचा प्रयत्न केला तर त्याच्या शरीरावरती धड राहणार नाही. अरे बापरे, खूप थोडक्यात वाचलो. असं स्वप्न मी चुकूनही पाहणार नाही. पण दोन्ही मासे खूपच तगडे आहेत. आजची सकाळ किती सुंदर आहे. गोड गोड थंड हवा. मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. झोपेच्या शेवटाला सुद्धा आरामामुळे पापण्या जड होत आहेत माझ्या. तुम्ही बाजारात जाणार आहात की मी माझ्या माहेरी निघून जाऊ? काय ग बायको, अचानक माहेरी जाण्याचा विचार तुझ्या मनात का आला ग बरं? बाबांकडे गेल्यावर थोडंफार चांगलं चुंगलं खायला तरी मिळतं, म्हणून जावंसं वाटतंय मला. एवढे आडेवेडे घेऊन सांगायची काही गरज नाहीये. सरळ सरळ सांग ना, घरातलं सामान संपले म्हणून. सरळ बोलून तुम्हाला ऐकायला येत नाही ना. परवापासून एकच गोष्ट सांगून तोंड दुखायला लागलं.
स्वतः तर नवाबाच्या घरी जाऊन मनगट पुढेपर्यंत बिर्याणी खाऊन ढेकर देत आला आहात आणि मी म्हणजे हिरवा पाला खायचा का? जा बाजारामध्ये जा आणि बाजारातून चांगले मासे घेऊन या. महिना अखेर आहे, खिसा अगदी रिकामा. रिकामा असो किंवा काही असो, मला मासे आणून द्या, आणून द्या, आणून द्या. ही घ्या पिशवी. यापेक्षा माहेरी गेली असती तर बरं झालं असतं. दे, जाऊ दे. आणि हो, जास्त उशीर करू नका, लवकर परत या. मंत्री महोदय, दरवाजा उघडा. मंत्री महोदय, दरवाजा उघडा. पटकन उघडा दरवाजा. खोटा खोटा काय भानगड आहे? जा ना, उठा आणि जाऊन दरवाजा उघडून बघा ना. हे काय आहे? अरे हे काय केलंस? सत्यानाश, तू महाराजांच्या कालूला मारून टाकलंस. आता महाराज तुला मारून टाकतील. हे काय केलंस तू? अहो, रागावताय कशाला? ते मासाच तर घेऊन आले. तुला माहित नाहीये, या मासांवर महाराज त्यांच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतात. मासा बघून खायचा मोह आवरता आला नाही. मोह आवरता आला नाही. महाराजांना आज नाही तर उद्या कळणारच आहे. मग तेव्हा काय होईल? मासा पकडताना तुम्हा दोघांना कोणी पाहिलं तर नाही ना? नाही नाही, कुणीच पाहिलं नाहीये. मासा पाहिलं का मंत्री महोदय? किती चविष्ट आहे ना. ही गोष्ट पण बरोबर आहे. ऐका मोठा घोटा, तुम्ही लोक ही नथ घेऊन जा आणि हा मासा माझ्याकडेच राहू द्या. सकाळच्या वेळी जर हिला कोणी पाहिलं तर खूप मोठा अनर्थ घडू शकतो. नंतर येऊन तुमच्या वाटणीचा मासा घेऊन जा. हे मी काय ऐकतो महाराज? तुमचे कालू आणि बिलू. अगदी बरोबर ऐकलंयस. कुणीतरी रात्री जाळं टाकून माझ्या काळूला पकडलं आहे. महाराज, तुमच्या एवढ्या सुरक्षेनंतरही कसं काय झालं हे सगळं? माझं नशीबच तसं आहे. माझ्या नशिबात अशीच लोक असतात कायम. महाराज, महालात चोरी झालेली आहे तरी मंत्री महोदय अनुपस्थितीत दिसतायत. सकाळपासूनच कुठे गेलेत कुणास ठाऊक. निरोप पाठवला होता पण ते घरी नाहीयेत. कामाच्या वेळी कुठे निघून जातात. नाही, काळूच्या खुन्याला पकडावंच लागेल गोपाळ भाऊ. एका बिचाऱ्या प्राण्याला मारून टाकलं. ऐक, आजपासून मी अख्ख्या राज्यात मासळी खाणं बंद करतोय. फक्त मासळीच नाही, कुठल्याही प्राण्याची हत्या करता येणार नाही अशी दवंडी पिटवा आणि 3 दिवसांच्या आत काळूच्या मारेकऱ्यांना पकडावंच लागेल. आज सभेचं कामकाज बंद आहे काळूसाठी शोक म्हणून. कुणासाठी पावसाचा महिना तर कुणासाठी विनाशाचा. सध्या तरी बायकोचा मासा खाणं बंद झालंय. पण मंत्री महोदय आज कुठे निघून गेले? या मासा चोरीच्या प्रकरणात ते कुठल्या प्रकारे जबाबदार तर नाहीयेत ना? कुणास ठाऊक. मानवी मनाचा काही भरोसा नाहीये. सत्य तर शोधून काढावंच लागेल मला. राज्यातल्या सगळ्या निवासियांना हे सांगण्यात येत आहे की आजपासून या राज्यामध्ये कुठल्याही जनावराची हत्या केली जाणार नाही. हो, बाजारात मासे आणि मांसाच्या खरेदी विक्रीवर अनिश्चित काळासाठी बंदी राहील. हो, ऐका. याला काय अर्थ आहे? मांस मच्छी नाही खायची? मग खायचं तरी काय? मग हिरवा पाला. कधी कधी हिरवी पानं खाणं पण चांगलं असतं ना. त्याने पोट चांगलं राहतं. मला तर खूप आनंद होतोय. अहो गोपाळराव, ही काय भानगड आहे? आम्ही मासे खाणार नाही. आम्ही मासे नाही खाणार तर काय खाणार? हो सोनार भाऊ, महाराजांची घोषणा ऐकून हैराण झालात का तुम्ही? तुम्हाला यामागची गोष्ट किती दुःखद आहे हे कळायला हवं होतं. काय झालंय? मासे खाताना महाराजांच्या गळ्यात काटा अडकला की काय? या कारणाने आम्ही सगळे खाणं पिणं बंद करायचं का? नाही,
महाराजांच्या जीवापेक्षा जास्त प्रिय 2 कटला माशांपैकी एक कोणीतरी चोरली. त्याच्या नाकावर 2 भरलेल्या सोन्याच्या नथी आहेत. ऐका सोनार भाऊ, कुणी जर त्या नथी तुमच्याकडे विकायला आला तर तुम्ही त्याला मिठाई पाणी देऊन बसवून ठेवा आणि लगेच मला कळवा, ठीक आहे ना? मी या राज्यात जेवढी सोन्याची दुकानं आहेत सगळ्यांना स्वतः जाऊन बातमी देतो. हे काय भयानक प्रकरण आहे हो. सांगा ना, महाराजांचं काय डोकं बिकं फिरलंय की काय? आता काय आम्ही काय खायचं काय नाही खायचं हे काय आता महाराज ठरवणार आहेत का? हा, जे होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होईल ते पण चांगलंच होईल. दररोज शाकाहारी जेवून जेवून चांगलंच वाटतं बायको. आरशात जाऊन बघ, हल्ली शाकाहारी जेवणामुळे चेहरा कसा चमकायला लागलाय तुझा तो. हा, चमक? तुम्हाला अजून काय? आता इथे शाकाहारी खाऊन खाऊन माझ्या जिभेला चव नाही राहिली. बारीक झाली मी, बघा बघा बघा. आणि यांना इथे चमक दिसतीये. सगळी प्रजा नाराज झालीये, माहितीये का तुम्हाला? हा, मी सगळे हे बाहेर शोधायला का जाऊ ग बायको? जा तुम्ही जरा फिरून येतो. बरं ऐक, काल जी मुळ्याच्या पानाची भाजी बनवली होती ना वडी सोबत, कोणाला पाहिजे नवाबी बिर्याणी नुसत्या भातासोबत? आहा, आजकाल जेवण जरा जास्त झालंय ग बायको. हे बघा ऐका, मला उगाच लोणी लावू नका. कळतंय, मला सगळं काही कळतंय. महाराजांच्या नियमाने जर कुणाला आनंद झाला असेल तर फक्त तुम्हाला झालाय. तुम्हीच राहा तुमच्या मुळ्याच्या भाजी सोबत. मी जाते माझ्या माहेरी आता. काही फायदा नाही ग बायको. तुझं माहेर सुद्धा महाराजांच्या राज्यातच आहे आणि तिथे सुद्धा हा नियम लागू झालाय. येतो ग बायको. बाजारातून आज पडवळाची पानं घेऊन आलेलो आहे. जरा मसालेदार भजी तळ बेसनामध्ये घोळवून. कोणाला पाहिजे मांस आणि मच्छी? शी, शी. ओ गोपाळ भाऊ, ओ गोपाळ भाऊ, अहो तुमच्या बरोबर थोडं आम्हाला बोलायचं आहे. माझ्यासोबत काय बोला? आम्ही सगळे तर मरून जाऊ. तुम्ही आमच्या 5 मच्छीमारांच्या मुलामुलींची जबाबदारी घ्या, म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबासोबत निश्चिंत विष पिऊन मरून जाऊ. हे काय बोलणं झालं? असं अचानक मरून का जायचंय? अचानक? आज 7 दिवस झाले एकही मासा विकला गेला नाही. जमा केलेले पैसे सगळे संपले. बसून खाल्ल्याने कुबेरचा खजानाही रिकामा होणार. आम्ही सगळे रोज कमावून खाणारे आहोत. आम्ही सगळे आजच विष पिणार आहोत. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगायला आम्ही इथे आलोय. ओ गोपाळ भाऊ, आणखी नाही सहन करू शकत गोपाळ भाऊ. माशांशिवाय 7 दिवस? अजून किती दिवस? मला 2 मुद्रा द्या. बाजारात जाऊन विष विकत घेतो. विष विकत घ्यायलाही पैसे उरलेले नाहीयेत. एका मुद्रेत जेवढं काही विष मिळेल ते आम्हाला 10 माणसांसाठी पुरेसं होईल. महाराजांचा प्रिय मासा कालूचा मृत्यू झाल्यानंतर महाराज खूप खचलेले आहेत. महाराजांचं हळवं मन तर तुम्हाला माहितीच आहे. आमचंही मन हळवं आहे गोपाळ भाऊ. तुम्ही महाराजांना थोडा आमच्याविषयी विचार करायला सांगा ना. डोकं फिरलंय का रे? महिना अखेरीला हिरव्या भाज्या खाऊन मी मस्त राहतोय. बाहेरचा खर्च कमी झाल्याने थोडं धन वाचवू शकतोय. शेवटी स्वतःच्या पैशांवर स्वतः कुऱ्हाड मारू. गोपाळ भाऊ पाया पडतो तुमच्या. महाराजांना हा आदेश परत घेण्यासाठी तयार करा. एवढाच प्रश्न आहे ना गोपाळ भाऊ, तुमच्या घरी आम्ही आळीपाळीने मासे पोहोचून देऊ. बरोबर बोलता आहात. तुम्ही जर आम्हाला पाहिलं तर आम्ही तुमच्याकडे बघू आणि आम्ही सगळे मांस मच्छी खाऊन जगू शकू. हो गोपाळ भाऊ, 1 मिनिट इकडे या जरा. मला तुमच्याशी काम आहे. अहो जरा महत्वाचं बोलायचंय. वा, अगदीच जसा विचार केला होता तसंच झालं. तुम्ही जाऊन थांबवा, मी महाराजांकडे जातो. आणि ऐका, काहीतरी मिळवायला मला काहीतरी वेगळं द्यावं लागणार नाही. मी तुमची महाराजांकडे शिफारस करेन. महाराज 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 पकडला गेला. महाराज कोण पकडलं गेलो? तुमचा कालू ज्याने चोरला होता तो. सत्यानाश! कोण?
कोण आहे? चोर पुरावा घेऊन सोनाराच्या दुकानात बसलेला आहे. आपल्याला तो लगेच दिसेल. तू त्याचं नाव नाही सांगणार का? एवढं तरी कुतूहल राहू द्या ना महाराज. काय म्हणता मंत्री महोदय? मंत्री यामध्ये काय बोलतील? मंत्री महोदय काहीच बोलणार नाहीत. ते फक्त बघतील आणि चकित होतील. चला महाराज, आपण सगळेजण जाऊया. कुठे कुठे तो चोर बाबा कुठे आहे? तिकडे आहे. माझ्या 2 माणसांनी त्यांना पकडून ठेवलंय. हे काय? हे तर बोटा आणि खोटा आहे. मंत्री बोला. तुमच्या मनात एवढी खोट आहे? माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय काळूला तू बोटा खोटाला सांगून चोरला आहेस. तुझी एवढी हिंमत वाढली आहे? महाराज, विश्वास ठेवा, मी कुणाला चोरी करायला सांगितलं नव्हतं. त्या दिवशी सकाळी. हे काय आहे? अरे हे काय केलंस? सत्यानाश, तू महाराजांच्या कालूला मारून टाकलंस. आता महाराज तुला मारून टाकतील. हे काय केलंस तू? मासा बघून खायचा मोह आवरता आला नाही. मोह आवरता आला नाही? महाराजांना आज नाही तर उद्या कळणारच आहे. मग तेव्हा काय होईल? मासा पकडताना तुम्हा दोघांना कोणी पाहिलं तर नाही ना? नाही, कुणीच नाही पाहिलं. ऐका मोठा घोटा, तुम्ही लोक ही नथ घेऊन जा. नंतर येऊन तुमच्या वाटणीचा मासा घेऊन जा. मंत्री, तुम्ही सुद्धा काही पवित्र तुळशीपत्र नाही आहात. तुमच्या मनात पण लोभ होताच. बोटा खोटाकडून तुम्ही माशाचा हिस्सा नाही मागितला. हो म्हणजे घेतला आहे. याचा अर्थ चोरी करणं आणि चोरीमध्ये मदत करणं हे दोन्ही अपराध आहेत महाराज. बरोबर बोलतोय गोपाळ भाऊ. बोटा घोटाला तर शिक्षा देणारच आहे आणि त्यांच्या सोबतच मंत्री तुला पण शिक्षा भोगावी लागेल. मला यावेळी माफ करा महाराज, माफ करा. पुन्हा चूक नाही होणार. नाही. शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागेल आणि माझ्या नजरेत अपराध ह्याला कसलीच माफी नाही. बोटा घोटाला तर तुरुंगात पाठवणारच आहे आणि तुम्हाला मी यापुढे लोभ करणार नाही, कधीच नाही करणार. तुम्ही माझे मंत्री आहात, माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहात आणि तुमच्या मनात एवढा लोभ? शी. मी विचारही नाही करू शकत. नाही. शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. तुम्हाला मी तुरुंगात नाही पाठवणार, पण बाजारात सगळ्यांसमोर कान धरून तुम्ही उठा बशा काढायच्या. एका दमात 100. हो, एका दमातच 100. शिपाई जा बोटा घोटाला उचलून तुरुंगात बंद करा. आणि मंत्री 1, 2, 3. 98, 99, 100. मला माफ करा. पुन्हा मासे नाही खाणार महाराज. आज मी खूप खुश आहे. मारेकरी पकडला गेला आहे. मारेकरी? कालू केवळ एक मासा नव्हता, कालू महाराजांच्या मुलासारखा होता. होय का? माझं जे नुकसान व्हायचं होतं ते तर आता झालंच आहे. तरी पण मी खुश आहे की बोटा घोटा पकडले गेले आहेत आणि त्यावर या चोराला पकडण्यासाठी मी गोपाळ भाऊला बक्षीस देणार आहे. बोल गोपाळ भाऊ, काय पाहिजे तुला? बऱ्याच काळापासून राज्यातली लोक शाकाहारी राहिलेली आहेत महाराज. तुम्हीच म्हणाला होतात की मटणाची बिर्याणी खाऊ घालणार, म्हणून माझी इच्छा आहे की राज्यातल्या प्रत्येकाला बिर्याणी खाऊ घालण्यात यावी. खूप छान. गोपाळ भाऊंचा विजय असो. अप्रतिम बिर्याणी हो अक्षय. ठीक आहे. येणाऱ्या रविवारी राज्यातल्या सगळ्या लोकांना निमंत्रण आहे. जाऊन दवंडी पिटवून टाका. मस्तपैकी एक मोठी मेजवानी. असं रोज झालं तर? आजोबा, ओ गोपाळ आजोबा घरी आहेत का? नाही रे, आजोबा अजून परत नाही आलेत का? काय झालंय का? महाराजांनी घोषणा केली आहे, येत्या रविवारी राजमहालाच्या समोरच्या अंगणात एक मोठी मेजवानी होणार. मेजवानीमध्ये बिर्याणी असणार आहे. काय? खरंच की काय? अशी अचानक? महाराजांना खूप आनंद झालाय.
महाराजांना वेळोवेळी असाच आनंद होत राहिला तर खूप बरं होईल. काय हो, या रविवारी राजमहालात सगळ्यांसाठी मेजवानी आहे ना? हो, मटन बिर्याणी एक परिपूर्ण मेजवानी आहे. मटन बिर्याणी पण मी बनवणार आहे, शाकाहारी पद्धतीने बनवणार. महाराज, आमंत्रित लोक बिर्याणीवर खूप नाराज आहेत. का गोपाळ भाऊने चांगली शिजवली नाहीये का? तुम्ही तर त्या गोपाळ भाऊला डोक्यावर चढून ठेवला आहे. त्याची तर पाय जमिनीवर थांबत नाहीयेत महाराज. तुम्ही गप्प बसा. मी तुमच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीये. तर नाही तर नका करू, पण गोपाळ भाऊला बोलवा आणि विचारा मटणाच्या जागी फणसाची बिर्याणी का बनवली आहे म्हणून. आई ग, ही कुठली चांगली पद्धत आहे? बस, सगळे खूप खुश आहेत महाराज शाकाहारी मांसाची बिर्याणी खाऊन. म्हणजे शाकाहारी मांसाची बिर्याणी? फणसाची? म्हणजे मंत्री अगदी बरोबर बोलतायत. तर पाहिलं ना महाराज. महाराज, तुमचाच हुकूम होता ना की निर्बल प्राण्याची हत्या करायची नाहीये. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन कसं करू सांगा मी? अरे हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे तर माझ्या डोक्यातून निघूनच गेलं होतं. तर मग एक दिवस पुन्हा एकदा बिर्याणी होऊन जाऊ दे, बकऱ्याच्या मटणाची. हो, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. आणि आजपासून मी आदेश देतो, सगळे मांस आणि मासळी खाऊ शकतात. आजपासून शाकाहार बंद आहे.